9,777 मतदार करणार मतदान। माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी की शिवसेना? किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना? माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 17ही वॉर्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर। आपल्या वॉर्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत। माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम 2021 दररोज सकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता व पुन्हा प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज 365 आपल्या घरी UCN सेटअप बॉक्स चॅनल नंबर 999 वर फक्त विदर्भ न्यूज। विदर्भ न्यूजची चमू दुसऱ्या दिवशी येऊन पोहोचलेली आहे प्रभाग क्रमांक नव्हे तर वार्ड क्रमांक 13 मध्ये। माहूर येथील वार्ड क्रमांक 13 म्हणजे उपनगराध्यक्षांचा हा वार्ड आहे। या वार्डमध्ये घाणीचं साम्राज्य आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी कचरा कुंड्या ह्या पूर्णपणे भरलेल्या असून झाडांमुळे आणि येथील असलेल्या या श्वापदांमुळे सर्वत्रकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला यावेळी दिसते आहे।
रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून वॉर्ड सुंदर करण्याचा प्रयत्न तर झालेला आहे, परंतु निचरा म्हणजे सांडपाण्याचा जो निचरा व्हायला पाहिजे त्यासाठी सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था या वॉर्डमध्ये झालेली दिसत नाही। सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि डुकरांचा व प्राण्यांचा हैदोस या ठिकाणी पाहावयास मिळतो आहे। अगदी रेणुका देवी शिखराच्या पायथ्याशी असलेला हा वॉर्ड क्रमांक 13। मोठमोठी घरे, मोठमोठे बंगले, परंतु सिमेंटचे जरी काँक्रिटीकरण झालेले बघावयास मिळत असले तरी काँक्रिटीकरणावर सुद्धा अनेक ठिकाणी मुरूम आणि पडलेले खड्डे, शौच पाण्याची व्यवस्था नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, असा हा विद्यमान उपनगराध्यक्ष असलेला वॉर्ड। वॉर्ड क्रमांक 13 मध्ये काही कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत का या संदर्भामध्ये वॉर्ड क्रमांक 13 मध्ये राहणारे राहुल भगत यांच्याशी आपण आता समस्यांविषयी चर्चा करणार आहोत। राहुलजी, काय आहे तुमच्या वॉर्डचं सध्या म्हणजे इकडे घंटागाडी, कचरा, निचरा, सांडपाण्याची व्यवस्था याच्याबद्दल काय मत आहे आपलं? मुळात सांडपाणी आणि नाल्याचा जो काही विषय असतो ते मला वाटतं प्रत्येकच एक नगर परिषदेचं प्रशासन असू द्या किंवा नगरपंचायतचं प्रशासन असू द्या, मुळात त्यांना रोड वगैरे केल्यानंतर लक्षात येते की आपल्याला तिथे नाली वगैरे करायची आहे। कुठल्याही प्रभागामध्ये तुम्ही जावा तिथे तुम्हाला नालीची सुविधा अभावाने मिळेल। दुसरी गोष्ट, कुठल्याही नागरिकाला लागते वीज आणि पाणी, तिथे सुद्धा अडचण आहे। आता वीज ठीक आहे, यांच्या क्षेत्रात ते असू शकत नाही, परंतु जे पाणी आहे त्या पाण्याची जी सुविधा त्यांनी जे द्यायला पाहिजे त्या पद्धतीने देत नाही। वीकली 15 दिवसांनी कधीतरी त्यांचा मूड आला की पाणी सोडतात, त्यानंतर कारण असं दिलं जातं की मोटर जळाली, मोटर काय असं झालं। मुळात हा विषयच नाही आहे। पाण्याची सुविधा तुम्हाला द्यायची असेल प्रामाणिकपणे द्या, नाहीतर काही अव्वाच्या सव्वा बिल तुम्ही कोणत्याही नागरिकाला देऊ नका। सगळे नागरिक प्रामाणिकपणे तुमचा घर टॅक्स पावती असू द्या, कुठल्याही प्रकारचा जो काही टॅक्स असू द्या, कर असू द्या, ते भरतात। आणि ते भरत असताना सुद्धा जर तुम्ही त्यांना आवश्यक त्या सुविधा देत नसाल आणि वर्षातून एकदा दर्शन देऊन म्हणत असाल की आम्ही सगळं तुम्हाला देतो, तर हे साफ चुकीचं आहे। मुळात कुठल्याही नागरिकाची अपेक्षा असं नाही की त्यांनी 24 तास त्यांच्यासाठी अवेलेबल राहावं, पण मुळात ज्या काही त्यांच्या बेसिक गरजा आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या तरी त्यांनी पुरवल्या पाहिजे असं मला वाटतं। खूप संयुक्तिक उत्तर यांनी दिलेलं आहे। मुळात या संपूर्ण माहूर नगरीमध्ये मूलभूत गरजांचा अभाव हा आपल्याला आपल्या 5 वॉर्डचा आणि 6व्या वॉर्डचा ज्यावेळेस आपण 13 नंबरमध्ये सर्वे करत आहोत, तर मूलभूत गरजा ज्याच्यामध्ये रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ह्या मूलभूत गरजासुद्धा नगर परिषदेने आजपर्यंत येथील नागरिकांना दिलेल्या कुठल्याही प्रकारे दिसून येत नाही आहेत आणि हा सर्व शहरामध्ये ओरड सुरू आहे। या वार्डमध्ये वास्तव्यास असणारे शेख रऊफ आता आपल्यासोबत आहेत। क्या तकलीफ है आपको? रोड बनाना पड़ता साहब, हमारे ऑटो चलते चिकड़ होता बारिश में, और ये मटेरियल डाले वाला भी उठा के लेके चले गए। कब डाले थे मटेरियल? ये अभी 1-2 महीने 3 महीने हो रहे, समझो 3-4 महीने। अच्छा, तो उन्होंने उठा के लेके चले गए ट्रैक्टर से पूरा। यानी मटेरियल डाला, रास्ता बनाते बोले? ये जीसीबी से उकरे भी। अच्छा, हाँ, और लेके चले गए उठा के।
वैसे रोड का प्रॉब्लम है हमको, बारिश में तो चलना नहीं आता। ये रोड इधर देखो ना, चिकड़ होता पूरा, ये साइड भी। या ठिकाणी जर आपण बघितलं तर बाकी ठिकाणी जरी सिमेंटचं काँक्रिटीकरण झालेलं असलं तरी ज्या ठिकाणी लोक राहतात, नागरिक वस्ती करतात, अशा ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली नाही आहे। येथील शेख रऊफ यांनी जी माहिती दिली की आम्हाला पावसाळ्यामध्ये इथे चालणंसुद्धा मुश्किल होऊन जातं, टोंगळाभर पाणी इथे साचलेलं असतं, तरीसुद्धा कुठलाही नगरसेवक किंवा नगरपंचायत प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत। एकीकडे नगरपंचायतला आलेला 17 कोटी रुपयांचा निधी नेमका गेला कुठे हा प्रश्नसुद्धा अनेक नागरिक विचारताना दिसत आहे। घाणींचे साम्राज्य, इलेक्ट्रिक पोलची असलेली दुरावस्था यामुळे वॉर्ड क्रमांक 13 मधले नागरिक हैराण झालेले आहेत। घाणीचे साम्राज्य, कचऱ्याचे साम्राज्य आणि नगरपंचायतने केलेला स्वच्छ सर्वेक्षणाचा गवगवा त्याचा कसा बोजवारा उडालेला आहे हे वॉर्ड क्रमांक 13 मध्ये आपण आता बघितलेलं आहे।
वार्ड क्रमांक 13 मध्ये सध्या विदर्भ न्यूजची चमू आलेली आहे। या ठिकाणी असलेल्या समस्या किंवा काय या नागरिकांना वाटतं याबद्दल आपण यांना विचारणा करणार आहोत। काय एकंदरीत तुमच्या वार्डमध्ये काही कुठल्या समस्या आहेत का? तसे रस्ते लाईट वगैरे झालेली सुविधा चांगली झालेली आहे, पण जर आपण विचार केला नाल्याची सिस्टीम आणखीन इथं झालेली नाही, त्यामुळे ती प्रॉब्लेम आहे नाल्याचा। जर ते झालं तर आणखीच उत्तम होईल की आणखीन सुविधा जर झाल्या चांगल्या नाल्याच्या वगैरे, तर हे खूप सारं ड्रेनेज सिस्टीम नाही काही खराब आहे एकदम, तर आम्हाला ते प्रॉब्लेम येतो त्याच्यावर। जर ते जर झालं पाणी कुठे सोडायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ते ठीक आहे, बरी बोर वगैरे आहे, पण नळा सिस्टीम यावेळेस चांगली झालेली आहे। मागच्या वेळेस जे होते ना प्रॉब्लेम ते यावेळेस नाही आहे। अच्छा, 3-4 दिवसाला आड पाणी येते, 3-4 दिवसानंतर पाणी येतं। 2-3 दिवसानंतर तुम्हाला काय वाटतंय? काही नाही, नाल्याचाच प्रॉब्लेम आता। आम्ही तर किरायाने राहतो, हां, त्यामुळे नाल्याचाच प्रॉब्लेम आहे, दुसरं काही म्हणजे त्या नाल्याच्या पाण्यामुळे जे घाण साचते ते एका ठिकाणी डबकं साचून त्याच्यामुळे ते जाण्यासाठी काही मार्गच नाही ना, नालीच नाही, नाली असल्यामुळे पाणी साचणारच। बरोबर। हा. असं प्रत्येकच ठिकाणी हे चित्र या इकडेच नव्हे तर जवळपास संपूर्ण माहूर शहरामध्ये बघायला मिळालं। हो ना। एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण करताना डेंग्यू मलेरिया पूर्णपणे हद्दपार झालेले आहे। कोरोना सदृश्य लागवणीपासून सुद्धा माहूर तालुका पूर्णपणे बाहेर निघालेला आहे। असे असताना स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नंबर मारलेला हा माहूर तालुका आणि या माहूर शहराचं जिवंत अर्धसत्य असलेलं वास्तव विदर्भ न्यूजने प्रेक्षकांसमोर उघड केलेलं आहे। विदर्भ न्यूज आपल्या दारी वार्ड क्रमांक 13 नागरिकांच्या समस्या व समाधान या विषयावर आपण सध्या चर्चा करत आहोत। आपण आहोत सध्या वार्ड क्रमांक 13 मध्ये। मला सांगा आपल्या इकडे पाण्याची वगैरे कशी व्यवस्था आहे? पाण्याची फजिती पाणीच नाही इकडे। घन कचऱ्याच्या गाड्या वगैरे येतात का इकडे? हो येते येतात ना? हो येते। बरं बरं, किती दिवसाला येते गाड्या? गाड्या आहे ते 2-3 दिवसानं, 8 दिवसानं इकडे। यात्रा असली तर रोज येते। रस्ते वगैरे चांगले आहे का इकडे? हो चांगले आहे। रस्ते म्हणलं तर आम्हाला सडकच आहे। अच्छा, सडक आहे। पाठीमागून वगैरे? पाठीमागून चांगला आहे। बरं, नाल्या वगैरे आहे सगळ्या? नाल्या वगैरे सगळं आहे। बरं, काही समस्या आहे का तुमच्या? पाण्याची फजिती आमची। बरं बरं, पाण्याची एकमेव मोठी समस्या म्हणजे पाणीच नाही आपल्याला। पाणीच नाही आम्हाला, कशाला उगाच खोटं बोलायचं? बरं, नळ योजना अजिबात नाही आपल्याकडे? किती दिवसाला येतात नळ येते 8 दिवसाला की 8 दिवसाला। अच्छा, 15 दिवसाला। आपण वार्ड क्रमांक उर्वरित 13 मध्ये आता प्रवेश करणार आहोत।
ये हमारे को अड़चन सिर्फ ये घर वापस पहाड़ों का पानी आता है। ये बात पहाड़ों का पानी आता है, इतना पानी रहता है और यहाँ से घरों में पानी रहता है। ऐसे हमारे 50 घर है, 50 घरों के अंदर पानी रहता है। और हमने सब व्हाट्सएप में बताया, नगर पंचायत को बताया, नगर पालिका में फोटो काट के बताया, वो बच्ची लेके वो भाई लेके वो पानी में इतने पानी में बरसात में अभी बरसात के अंदर आप भी लाइव घर में का पूरा राशन बिक गया, पूरा सब बिक गया। हमने क्या बताए थे कि हमको सिर्फ कुछ नहीं होना, हमारे को एक नाली कर दो और रोड कर दो। हमारी समस्या एक ही है, ये जो नाली है आप देखे तुमने इधर को नाली, ये नाली है और यहाँ पर बरसात के अंदर सिर्फ पानी की है और इस टोंगला पर पानी रहता, जाने के लिए रास्ता नहीं है, कुछ नहीं, और हमारे घरों में पानी घुस जाता। नगर पालिका को हमने कम से कम 10 बार दिया अर्ज, फोटो काट के फेसबुक पे डाले, बताए नगर अध्यक्ष को बताए, उप नगर अध्यक्ष को बताए कि ये तुम्हारे वार्ड की दिशा देखो। उन्होंने अभी तक हमारी तरफ ख्याल भी नहीं करे और अभी बोल रहे कि अभी हम लोग सुनते नहीं तो आनंद क्या फायदा। और ये स्कूल है, मास्टर है, लोग वो नहीं सुनते तो क्या फायदा। गरीब लोग आए, बीमार गिर रहे, हमारे यहाँ के घर में के लोग बड़े बड़े मच्छर काट रहे, अक्सर मांगने को आ जाते आणि ये मच्छर काटे ये देखने के बाद के लोग बोलने कोई नगर पालिका तो कोई सुनते नहीं। सब क्या बोलते और तक आने वाले है क्या, जिसमें से काम हो गया काम मजदूरी करने वाले लोग आए, मजदूरी करने वाले लोग आए, खाने की सही नहीं लगती हमारी लोगों के घर के बर्तन धोना कब नहीं साफ करना। 25 घर में जाने के लिए टोंगले भर पानी में जाने पड़ता है, छोटे छोटे बच्चे हैं, टोंगले भर पानी से इतने पानी से जाने पड़ता है। 25 घर है और स्कूल है, छोटे छोटे बच्चे हैं, उनको जाने के लिए भी अड़चन। अभी छोटे छोटे बच्चे, वो स्कूल है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर बोल के स्कूल है, उसके अंदर बच्चे जाते हैं। वो देखकर कंडीशन है हमारे वार्ड नंबर 13 की। उप नगर अध्यक्ष आए और बोल के गए कि मैं सबसे पहले ये रोड और नाली करके दूंगा। अभी तो वो आके देखा नहीं और करके भी नहीं गए, वो आके भी देखा नहीं और देख के चल जाता कि मैं क्या करूँ। लाइट नहीं ना, बड़े बड़े सांपा निकलते काटे तो क्या करेंगे हम, इसलिए हम बोलने को गए तो वो सुनते नहीं लोग, टैक्स मांगने को आ जाते, टैक्स नहीं दिए तो फिर हमारे को ऐसा बुलडोजर ले क्या उधर का। अभी ये रोड बढ़ गया, ये रोड बढ़ गया, पूरे घर नीचे हो गए। अब गरीब लोग क्या इसको ऊंचा कैसा करेंगे, नहीं कर सकते। क्या पैसा है क्या खाएंगे की क्या बनेंगे हम घर, तो समस्या है। बताओ हमारे माहौर की जनता ने देख लिए वाला और हमारे माहौर की जनता ये देख बताए वाला भी है कि पानी कितना रहता, यहाँ पर पानी कितना रहता, तो जनता देख ली। हम जनता देखती नहीं जाने के लिए रास्ता कैसा है क्या है। तर हा होता वॉर्ड क्रमांक 13चा रस्त्याच्या अलीकडचा उर्वरित भाग। या भागामध्ये गणेश मंदिराच्या टेकडीचं संपूर्ण पाणी हे वरून खाली उतरत असल्यामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी उच्च माध्यमिक विद्यालय आहे या नालीतून हे पाणी बाहेर येत असल्यामुळे येथील 5-25 घरांना संपूर्णपणे या पाण्याचा त्रास होताना दिसत आहे। टोंगळाभर पाण्यातून असलेले पावसाळ्याच्या वेळी इथे या घरांमध्ये टोंगळाभर पाणी साचलेलं असून सुद्धा नगरसेवक लक्ष देत नाहीत अशी या नागरिकांनी ओरड केलेली आहे।